नमस्कार भावांनो, जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी ट्रॅव्हलिंग किंग क्षितिज कोतकर पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक स्पेशल नाईट MSITC बस जर्नी. जसं की भावांनो, आज आपण पुन्हा आहोत मुंबईमध्ये आणि पुन्हा एकदा आपण आहोत मुंबई सेंट्रल बस स्टँडला. बघू शकता माझ्या मागं मुंबई सेंट्रल बस स्टँड. तर भावांनो, आजची आपली MSITC बस जर्नी कुठली होणार आहे ते बघूयात आणि तुम्हाला बाकीच्या डिटेल देतो. चला. जसं की भावांनो, जुलै महिना आहे आणि आषाढी वारी सुरू झालेली आहे आपली. तर भावांनो, आजचा आपला वारी स्पेशल प्रवास असणार आहे मुंबई ते पंढरपूरचा. तर चला बघूयात आजची आपली बस कुठली असणार आहे, तुम्हाला बाकीच्या डिटेल देतो. चला. तो भावांनो, बघू शकता आजची आपली मुंबई ते पंढरपूरची MSITC MS लालपरी 2x2 सिटिंग लालपरी. आणि या बसने आज आपण आषाढी स्पेशल मुंबई ते पंढरपूरचा प्रवास करणार आहोत. सो भावांनो, बघू शकता आपली बस फलाट्याला लागताना मुंबई सेंट्रल बस स्टँड. हे बघू शकता मुंबई सेंट्रल बस स्टँड. आपल्या मुंबई पंढरपूर बसचा मुंबई सेंट्रलहून सुटायचा टाईम आहे 7 वाजता. आणि या बसचा मुंबई सेंट्रलहून पंढरपूरसाठीचा मार्ग आहे मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, पनवेल, पनवेलहून जुन्या हायवे मार्गे लोणावळा, वल्लभनगर, स्वारगेट, हडपसर, हडपसरहून आपण जाणार दिवे घाट मार्गे जेजुरी, नीरा, लोलन, फलटण, फलटणहून आपण जाणार माळशिरस, माळशिरसवरून आपण जाणार पंढरपूरकडे. तो भावांनो, श्री स्वामी समर्थ बोलून, हरिओम विठ्ठला बोलून आपण आपला मुंबई ते पंढरपूरचा प्रवास इन MSITC लालपरी नाईट जर्नी सुरू करीत आहोत. चला. चला आता या बसचा तुम्हाला इंटिरियर दाखवतो मी. सो भावांनो, श्री स्वामी समर्थ बोलून आपण आपल्या बसमध्ये एंटर झालेलो आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता 2x2 सिटिंगची अरेंजमेंट आहे. आर्मरेस्ट, ऑर्डिनरी बस आहे. लगेज स्पेस, हे होल्डर बघू शकता. भावांनो, बघू शकता आपल्या बससाठी आपण मस्तपैकी हार आणलेला आहे. आणि आजची आपली सीट बघू शकता. ऑल टाइम फेवरेट सीट ऑफ एव्हरी ब्लॉगर, फ्रंट सीट. चला आता मस्तपैकी आपण कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादा तर्फे हा हार बांधूया आणि आपल्या मुंबई ते पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला. बघू शकता मस्तपैकी आपल्या कंडक्टर दादांनी आणि आपल्या ड्रायव्हर दादांनी गाडीला मस्तपैकी हार बांधलेला आहे. आणि अशा तऱ्हेने श्री स्वामी समर्थ म्हणून आपण आपला मुंबई ते पंढरपूरचा नाईट MSITCचा प्रवास सुरू करीत आहोत. चला. 7 वाजलेले आहेत आणि अशा तऱ्हेने आपला मुंबई ते पंढरपूरची नाईट MSITCची बस जर्नी ही सुरू झालेली आहे. श्री स्वामी समर्थ, हरिओम विठ्ठला. आषाढी स्पेशल मुंबई ते पंढरपूर MSITC बस जर्नी नाईट. आणि आजचे आपले पायलट दादा बघू शकता, ऑन ड्युटी 24 तास. आणि समोर बघू शकता पंढरपूर स्पेशल मिठाई. तो भावांनो, अशा तऱ्हेने आपला मुंबई ते पंढरपूर आषाढी स्पेशल बस जर्नी ही सुरू झालेली आहे. अँड डिपार्टिंग फ्रॉम मुंबई सेंट्रल बस स्टँड. बघू शकता भावांनो, आजचे आपले कंडक्टर दादा ऑन ड्युटी 24 तास. बघू शकता मुंबई सेंट्रलहून पंढरपूरचं तिकीट वाया फलटण आहे 710 रुपये. मुंबईहून पंढरपूरचा अंतर आहे 411 किलोमीटर वाया फलटण. And now
नाव हेडिंग टुवर्ड भायखळा. आषाढी स्पेशल मुंबई पंढरपूर MSRTC नाईट बस जर्नी विथ ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज. आणि भावांनो, नाव वी हॅव रीच भायखळा. आणि आता आपण चाललोय फर्स्ट शेड्यूल हॉल्ट दादर. आता आपण पोहोचत आहोत दादरला. सो भावांनो, 7:36 वी हॅव रीच दादर. दादर नंतर आपण चाललोय आता कुर्ला नेहरू नगर बस स्टँड, सेकंड ऑफिशियल हॉल्ट. भावांनो, समोर बघू शकता विजय आनंद VRL. and heading towards कुर्ला नेहरू नगर. heading towards कुर्ला नेहरू नगर बस स्टँड. and now entering कुर्ला नेहरू नगर बस स्टँड. आठ वाजता रीच कुर्ला नेहरू नगर बस स्टँड. भावांनो, जसं की आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही दिवे घाटातून सासवडकडं प्रस्थान झालेली आहे. त्यामुळं आपल्या गाडीचा रूट डायवर्ट करून पुण्याहून आपण शिरवळ मार्गे पंढरपूरला जाणार आहोत. आता आमच्या कंडक्टर दादांनी आम्हाला ही अपडेट दिलेली आहे कुर्ल्यामध्ये. and now we are heading towards मैत्री पार्क. तो आता आपला मुंबई ते पंढरपूरचा प्रवास वाया शिरवळ असणार आहे. पोचलेलो आहे मैत्री पार्कला. 8:22 आपण पोचलेलो आहे मैत्री पार्क. आता आपण चाललोय वाशी हायवेला आणि वाशी ग्रीक ब्रिजला. पंढरपूरच्या MSRTC बस जर्नीमध्ये तुम्हाला 2 घाट सेक्शन बघायला भेटणार आहेत. एक म्हणजे जुना बोर घाट आणि दुसरा म्हणजे कात्रजचा घाट. तर चला आता आपण हेडिंग टुवर्ड वाशी. आता आपण आहोत वाशी हायवेला. तो जे आमच्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी आमच्या ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या मुंबई ते पंढरपूर नाईट MSRTC बस जर्नी आषाढी स्पेशलला होईल तितका शेअर करून टाका.
and enjoy the night MSRTC bus journey. वाशी ग्रीक ब्रिज. प्रवासातला पहिला टोल प्लाझा वाशी टोल प्लाझा. Now heading towards जुईनगर. Crossing जुईनगर and heading towards नेरूळ. 8:50 we have crossed जुईनगर. TBD बेलापूर नंतर आता आपण चाललोय कळंबोली सर्कलला आणि कळंबोली सर्कल नंतर आपण जाणार पनवेल. आणि आता आपण पोहोचलेलो आहे कळंबोली सर्कल 9:21. कळंबोली सर्कल. आणि आता आपण पनवेलकडे एंटर केलेले आहे. हेडिंग टुवर्ड्स पनवेल बस स्टँड. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पनवेल बस स्टँड. 9:30 एंटरिंग पनवेल बस स्टँड. रीच पनवेल बस स्टँड. आणि आता आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेला चाललो आहोत वाया खोपोली लोणावळा. आणि अशा तऱ्हेने आपण लागलेलो आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेला. पनवेलमधून हा हायवे खोपोली खंडाळा वाया लोणावळा जातो. प्रवासातला दुसरा टोल नाका. आणि आता आपण हेडिंग टुवर्ड खोपोली. मुंबई पुणे जुना हायवे. एक छोट्याशा जेवणाच्या ब्रेक नंतर वन्स अगेन वी आर ऑन मुंबई पुणे ओल्ड हायवे. आणि आता आपण चाललोय खोपोलीला. श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण पोहोचत आहोत खोपोलीला.
11:15 वाजता आपण पोचलेलो आहे खोपोली. खोपोली बस स्टँड. आता भावांनो पुढं सुरू होणार आहे जुना बोरघाट सेक्शन. जुना हायवेचा जुना घाट सेक्शन, ऑल्सो नोन ॲज खंडाळा घाट. मला आमच्यासोबत व्हर्च्युअली आता तुम्हाला रात्रीचा खंडाळा घाट सेक्शन दाखवतो, जुनावाला, ऑल्सो नोन ॲज बोरघाट सेक्शन. तो आपला जुना खंडाळा घाट सेक्शन हा स्टार्ट झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. आपले पायलट दादा बघू शकता तुम्ही, स्किलफुली ड्रायव्हिंग ऑन खंडाळा घाट सेक्शन, जुना हायवे. आपला जुना घाट सेक्शन संपलेला आहे आणि आता आपण कनेक्टिंग टू मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आपण घाट सेक्शन आहे अख्खा. आता आपण आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. तो घाट सेक्शन कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो तुम्हाला आपला घाट सेक्शन कसा वाटला हे नक्की सांगा. हा पण खंडाळा घाट सेक्शनच आहे, फक्त हा एक्सप्रेसवे तो जुना हायवे होता. बघू शकता तुम्ही, मिसिंग लिंक झाल्यापासून मुंबई पुणे मेन एक्सप्रेसवेला किती कमी गर्दी आहे. आता ही बस पण जुन्या हायवे मार्गे होती म्हणून ही मिसिंग लिंकला गेली नाही, नाहीतर सगळ्या बसेस कार सगळ्या मिसिंग लिंक वाया लोणावळ्याला जाते. आपण पोहोचलोय अमृतांजन पॉइंट. and now heading towards खंडाळा.
आहोत. पुन्हा एकदा आपण ओल्ड हायवेला आलेलो आहोत एक्सप्रेसवे सोडून. आपण पोहोचलो आहोत खंडाळा अँड हेडिंग टुवर्ड्स लोणावळा. विवर्स तुम्हाला आमचा नाईट सीन ऑफ खंडाळा घाट सेक्शन ऑल्सो नोन एज बोर घाट सेक्शन कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड हेडिंग टुवर्ड्स लोणावळा. 12:05 एंटरिंग लोणावळा बस स्टँड. रिच लोणावळा. लोणावळा इज फेमस हिल स्टेशन अँड ऑल्सो इट इज फेमस फॉर वन थिंग. कमेंटमध्ये सांगा लोणावळा हे कशासाठी फेमस आहे अजून टुरिस्ट प्लेस सोडून. हेडिंग टुवर्ड्स आई एकविरा कार्ला फाटा. ज्यांना कोणाला आई एकविरेच्या दर्शनाला यायचं असेल त्यांनी लोणावळ्याहून ते येऊ शकतात. आई कार्ला देवीचं मंदिर हे ओल्ड मुंबई पुणे हायवेला आहे. आणि आता आला तिसरा टोल प्लाझा. घाट सेक्शन. कामशेत. तळेगाव सोडून आपण चाललोय सोमटणे. आता आपण चाललोय निगडी. आपण पोहोचलेलो आहे निगडी आणि अशा तऱ्हेने आपण पुण्यामध्ये एंटर झालेलो आहे. आता आपण चाललोय वल्लभनगर. पुण्याहून बघणाऱ्यांनी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितकं आमच्या मुंबई पंढरपूर ब्लॉगला शेअर करून टाका. ओनली पुणे. 1:20 एंटर वल्लभनगर बस स्टँड.
आपली मुंबई पंढरपूर MSRTC has entered वल्लभनगर बस स्टँड, also known as पिंपरी चिंचवड बस स्टँड. After Vallabhnagar, heading towards New Shivajinagar Wakreadi bus stand and then towards Swargate. Reach New Shivajinagar Wakreadi bus stand. वाकडेवाडी नंतर आता आपण चाललोय स्वारगेट. हेडिंग टुवर्ड स्वारगेट. Reach Swargate, entering Swargate bus stand. रात्री 2 वाजता एंटरिंग स्वारगेट बस स्टँड. स्वारगेट आपल्या मुंबई ते पंढरपूर MSRTC बस जर्नी नाईटचे दुसरे पायलट आता बसलेले आहेत, बघू शकता. ऑन ड्युटी 24 तास. आणि आता जसं की आज पालखी सोहळा हा जेजुरी सासवडमध्ये आहे, त्यामुळे आपण पुण्याहून कात्रज घाट मार्गे शिरवळ मार्गे तो आपल्या मुंबई पंढरपूर बसचा रूट जेजुरी सासवड मार्गे होता. पण आज जसं की माऊलींची पालखी ही दिवे घाटातून रवाना होऊन जेजुरी सासवडकडे जाणार होती, त्यामुळे आज आपला रूट स्वारगेटहून डायव्हर्ट करून कात्रज घाट NH4 शिरवळ मार्गे पंढरपूर करण्यात आलेला आहे. शिरवळहून आपण पंढरपूर हायवे धरणार आहोत. And now we are heading towards Katraj Ghat section. Hari Om Vithala. Reach Katraj. Heading towards Katraj Ghat section. Old highway. तो आपला कात्रज घाट सेक्शन ओल्ड हायवे हा स्टार्ट झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. हरि ओम विठ्ठला.
कात्रज ओल्ड बोगदा. तो आपला ओल्ड कात्रज घाट सेक्शन हा समाप्त झालेला आहे. अँड नाव वी आर गोइंग टू कनेक्ट NH4 हायवे. सो तुम्हाला ओल्ड कात्रज घाट सेक्शनचा नाईट व्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण आहोत मुंबई बेंगलोर NH4 हायवे वाया पुणे कोल्हापूर बेळगाव and heading towards खेड शिवापूर. Reach खेड शिवापूर टोल प्लाझा. Heading towards शिरवळ. शिरवळमध्ये एंटर झालेलो आहे. 3:20 रात्रीचे आपण शिरवळला पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहोत. NH4 हायवे सोडून आपण आता शिरवळ पंढरपूर हायवेला जॉईन झालेलो आहे. बघू शकता. आणि आता आपण लागलेलो आहोत शिरवळ पंढरपूर हायवेला. हेडिंग टुवर्ड लोलन. काम चालू आहे, बघू शकतो तुम्ही. आपण आता लोलनला पोहोचलो आहे. लोलन. पहाटेचे 4:13 एंटर्ड लोणंद बस स्टँड. आणि आता आपण चाललो आहे फलटणला. पुन्हा एकदा आपण आहोत पुणे पंढरपूर हायवेला.
45 मिनिटांनी एंटरिंग फलटण बस स्टँड. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत फलटण. गुड मॉर्निंग टू ऑल. आपण फलटणला झोपलेलो, नातेपुते माळशिरस वेलापूर गेलंय. आता आपण उठलोय अँड हेडिंग टुवर्ड पंढरपूर. बघू शकता तुम्ही सूर्यदेव पण आलेले आहेत. सो वन्स अगेन गुड मॉर्निंग टू ऑल. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल रुक्मिणीच्या गावी आपण चाललेलो आहे, ते म्हणजे पंढरपूर. आषाढी एकादशी स्पेशल. हायवे सोडून हेडिंग टुवर्ड पंढरपूर. आणि आपली मुंबई पंढरपूर MSRTC बस पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे. आणि आता आपण चाललोय पंढरपूर बस स्टँडला. So भावांनो, फायनली वी हॅव रीच पंढरपूर. हरि ओम विठ्ठला. सात वाजता वी हॅव रीच पंढरपूर. फायनली वी हॅव रीच पंढरपूर बस स्टँड. बघू शकता तुम्ही पंढरपूर बस स्टँड. 7 वाजता आपण पंढरपूर बस स्टँडला सकाळी पोचलेलो आहात. बघू शकता तुम्ही. आणि आपली मुंबई ते पंढरपूरची बस जर्नी ही पंढरपूर बस स्टँडला समाप्त झालेली आहे. भावांनो, फायनली वी हॅव रीच्ड पंढरपूर बस स्टँड. बघू शकता तुम्ही माझ्या मागं. हरिओम विठ्ठला. तर भावांनो, आपला मुंबई ते पंढरपूरचा प्रवास इन MSRTC MS लालपरी आषाढी स्पेशल ब्लॉग हा पंढरपूरला समाप्त झालेला आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागं. तर भावांनो, जर तुम्हाला आमचा मुंबई ते पंढरपूरची नाईट MSRTC बस जर्नी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. होईल तितके आमच्या मुंबई ते पंढरपूर MSRTC नाईट बस जर्नीला आषाढी स्पेशल शेअर करून टाका. तर चला, भेटूयात एका नवीन बस जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.